श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा 42वा भाग. अक्कलकोटला येणे जाणे जर सुरू राहिले तर मी स्वामींच्या पासून वंचित होईन हे चिंतोपंत सारखे आध्यात्मिक स्वतःपुरुष जाणून होते. म्हणूनच एके दिवशी चिंतोपंतांनी धीर करून स्वामींना विचारले होते, महाराज, मी अक्कलकोटी चाललोय. आपणही जर माझ्याबरोबर याल तर माझ्यावर अनुग्रह होईल. स्वामींनी नकारार्थी मान हलवली होती. अक्कलकोटास उन्हाळा आहे, मी नाही येत. चिंतोपंतांनी स्वामींच्या उत्तराचे आश्चर्य वाटले होते, तरीही त्यांनी चिकाटी सोडली नव्हती. मग केव्हा याल आपण अक्कलकोटास? पाऊस पडल्यावर येऊ. चिंतोपंत टोळ स्वामींच्या बोलण्यातील अर्थ शोधत एकटेच स्वामींची परवानगी घेऊन अक्कलकोटला रवाना झाले होते. उन्हाळ्याचा स्वामींनी कधी बाऊ केला नव्हता हे चिंतोपंतांना ठाऊक होते, कारण सोलापुरातील कडक उन्हातील स्वामी गावातून फेरफटका मारित होते. मग आत्ताच त्यांनी उन्हाळा आहे असे कारण का सांगितले, हे एक प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. चिंतोपंत टोळ अक्कलकोटास पोचताच तडक राजवाड्यावर गेले. राजवाड्यातील सुतकी अवकळा पसरली होती. सर्वांचे चेहरे उतरले होते. राजवाड्यातील भयान शांतता पाहून चिंतोपंतांच्या छातीत धस्स झाले. काय झालं? कापऱ्या स्वरात त्यांनी विचारणा केली होती आणि गंभीर आवाजात त्यांना उत्तर देण्यात आले होते, शहाजीराजे गंभीर आजारी आहेत. चिंतोपंतांनी लगबगीने महालात गेले. शहाजीराजेंना पाहताक्षणी चिंतोपंतांना जाणवले होते की शहाजीराजेंचा अंत्यकाळ जवळ आला आहे. चिंतोपंतांना स्वामींची आठवण झाली होती. याचसाठी महाराजांनी उन्हाळा आहे असे तर म्हटले नसेल. शहाजीराजेंची अवस्था पाहून कदाचित स्वामी महाराजांना बरोबर आणले असते तर त्यांना भरीस घातले असते. शहाजीराजांना वाचवण्याची विनंती केली असती आणि कदाचित महाराजांनी शहाजीराजांना वाचवले असते. पण अक्कलकोटी न येऊन महाराजांनी हे सारे का टाळले असतील असा पुन्हा एकदा त्यांच्या मनामध्ये प्रश्न आला. स्वामी महाराजांना कदाचित निसर्गात ढवळाढवळ करायचे नसेल. चिंतोपंतांनी सारे काही उमजले होते. शहाजीराजांचा आषाढ महिन्यात देहांत झाला. श्रीमंत मालोजीरावांना अक्कलकोटच्या गादीवर बसवण्यात आले. या पुढील कथा आपण पुढच्या भागात ऐकूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.